समाजमनाचा वेध आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज। अध्यात्म आणि सामाजिक कार्याच्या निमित्तानं राज्यभर अनेक ठिकाणी फिरतीचा योग येत असतो। या निमित्तानं सातारा जिल्ह्यात मिळालेलं प्रेम कधीही विसरता येणार नाही असं मत दापोली तालुक्यातील हरिओम सतनाम दिंडी समाज सोहळ्याचे चालक हरिभक्त पारायण प्रकाश महाराज पडवेकर यांनी केलाय। खडाव तालुक्यातील वडूज येथे एरळा परिवाराच्या वतीनं आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते। यावेळी जिल्हा नियोजन समितीचे सदस्य प्राध्यापक बंडा गोडसे, भाजपचे शहर अध्यक्ष प्रदीप शेटे, नगरसेवक जयवंत पाटील, अनिल माळी, हरिभक्त पारायण विद्याताई घारगे, खादी ग्रामोद्योगचे माजी संचालक धनंजय गोडसे, जिल्हा बँकेचे निवृत्त व्यवस्थापक शिवाजीराव काळे यांची प्रमुख उपस्थिती होती। हरिभक्त पारायण पडवेकर म्हणाले, लहानपणापासून आपणास कला क्षेत्रासंबंधी आपणास विशेष प्रेम आहे। भजन कीर्तनाबरोबर लोककला मनोरंजन कार्यक्रमात सक्रिय सहभाग घेतला। आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर दिंडी सोहळा चालवण्याबरोबर व्यसनमुक्तीबाबत चांगले कार्य केले। कोकणातील शेकडो लोकांना दारूपासून मुक्ती दिली। या सर्वांची दखल घेऊन युवा ग्रामीण पत्रकार संघटनेने पुरस्कार दिला। पुरस्कार मिळाल्याबद्दल अनेक संस्थांनी सन्मान केले। हे सन्मान न विसरण्याजोगे आहेत। प्राध्यापक बंडा गोडसे यांनी एरळा परिवाराच्या सामाजिक बांधिलकीचं कौतुक केलं। संस्थापक धनंजय क्षीरसागर यांनी स्वागत केले। नितीन जगदाळे यांनी आभार मानले। दरम्यान वडगाव येथील श्री जयराम स्वामी मठ या ठिकाणी हरिभक्त पारायण पडवेकर महाराज यांचा सत्कार विठ्ठल स्वामी महाराज यांनी केला। यावेळी जयराम स्वामी मठामध्ये भोजनासाठी आवश्यक असणारे 2 टेबल हरिभक्त पारायण पडवेकर यांनी सेवा म्हणून दिले। कार्यक्रमात सचिन जांदे काका, शंकर सोलगे, रघुनाथ भोसले, नवनाथ घारगे, कृष्णद बरकडे, दादासाहेब घारगे, सचिन सुतार, ग्रामस्थ आणि भक्तगण हजर होते। प्रकाश महाराज पडवेकर आलेले आहेत। दापोलीपासून 30 किलोमीटर त्यांचं स्वतःचं दत्त मंदिर आणि आश्रम आहे। तिथं त्यांचा एक दिंडी सोहळा आहे पंढरपूरचा। त्याचबरोबर कीर्तनकार चांगले नामांकित आहेत कोकणातले आणि दारूबंदी आणि इतर समाजकार्यातील त्यांचा चांगला सहभाग असतो। त्यांना नुकताच 2 महिन्यापूर्वी सातारा पत्रकार संघाच्या वतीने एक पुरस्कार देण्यात होता, आदर्श कीर्तनकार पुरस्कार म्हणून। त्या बातमीच्या निमित्तानं आमचा अल्प परिचय झाला आणि ते आता आपल्या भागात दौऱ्यात असताना इथं आले। त्याबद्दल आपल्या सर्वांच्या वतीनं वडोद नगरपंचायत, वडोद ग्रामस्थ, एरळा परिवार आणि एरळा न्यूज चॅनल, साप्ताहिक एरळा दर्शनच्या वतीनं आणि पत्रकार संघाच्या वतीनं आपण त्यांचा छोटेखानी सत्कार करत आहोत। महाराज, या सत्कार समारंभासाठी अत्यंत कमी वेळात सूचना देऊन सुद्धा या ठिकाणी आमचे मार्गदर्शक ही काळ कुठली पूर्वीची पुण्याई असेल, आईवडिलांची पुण्याईची असेल, माझ्या सद्गुरूंची असेल, खरोखरची फळाला आले। आम्हाला हे स्वप्नसुद्धा नव्हतं, तर फार शून्यातून गरिबातून हे सगळं मला नामसचिंतन साधन झालं तरी बापू जन्मात छंद लागला। आवडे निवास एक प्रकार नामाचा गजर घातला। मला वाद्यकला मी गायक सुद्धा, तमाशामध्ये सुद्धा, नाचामध्ये, भजनामध्ये, हरिपाठ तिथला छंदच होता। पुन्हा छंद लागला। काय भगवंताची दिला असेल मी फक्त असं भक्ती करतो। गुरुवर्य म्हणून असं समजत नाही, तरी कमीत कमी 3000 शिष्यमंडळी मालकरी केली, त्याच्यात 5 कीर्तनकार तयार केलेले, 5,500 शिष्यमंडळी माझी गुरुवर्य म्हणून आहे, त्यांची समाजसेवा म्हणून करतो। संतांची भीती जगाची चालली जरा बघायला हात करतो। 7व्या वर्षापासून हे दत्तसेवा करायचं अलकापूरलाच दिवस अनंत उपकार माझं सुद्धा नव्हता आहे। माऊलीचा सुद्धा नव्हता, ते माऊलीच्या माध्यमातून, तुमच्या माध्यमातून काय जिल्ह्याचं भगवंत आमच्या ह्याच्यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यामध्ये गाजावाजा झालेला आहे की एवढं महाराज तुम्ही इकडं पुरस्कार तुम्हाला मिळवलं, पुण्य तुमच्या आईवडिलांची पुण्य असेल। फक्त व्यसन न लागलं, व्यसनमुक्ती कार्यक्रमाला 2 महिन्यामध्ये आपल्याकडे आपलं दरबार आहे, तर व्यसनमुक्ती कार्यक्रम चालतो। असे कमीत कमी 100 लोकांनी दारुडे सोडवले। कुणाचं भक्ताचं व्यवसायाचं कुणाचं जायची गरजच नाही। त्याच्या माध्यमातून हा प्रभाव करून पश्चात त्याला मार्गात बसवून त्याला चांगला मार्ग दाखवून असा मार्ग चालू आपल्याला आहे। छोटासा एकदम पोलिसचे अधिकारी पंचक्रोशीमध्ये चालतात, 18 गावांचा अध्यक्ष आहे। सदन चालू झालं, आता सुरुवात झाला। ज्या गावामध्ये माझी 28 गाव आहेत, 28 गावामधला कमीत कमी 60 ते 70
सत्कार झाले ते तुमच्यामुळे. अनंत उत्तर तुमचे उडीचे तोही सगळे सहकारी मंडळी मला शक्य नव्हतं, माझ्या स्वप्नामध्ये सुद्धा नव्हतं. भले सगळे इथे लोकरे महाराज सुद्धा म्हणजे महाराज आमच्या ह्या भागामध्ये तुम्हाला सातारा जिल्ह्यामध्ये तुम्हाला पुरस्कार मिळावा ही साधी सोपी गोष्ट नाही. आम्ही आपल्या देव जिजवला वाऱ्या 25 वर्ष 50 वर्ष वाऱ्या आम्ही चालवल्या. दिंडी चालक मालक आपण मालक नाही, दिंडी चालक फक्त दासभक्ती करतो, फक्त लोकांना समाजसेवा करून चांगला सुधार मानवानं माणुसकीला जागा माणसात येऊन वागा याची फक्त अपेक्षा आपण केलेली ही ज्यांची सेवा केली तुमच्या आशीर्वादाने चालेल. असाच आशीर्वाद माझा कायम चाला. उद्या मला केवळ काय तुम्हाला माझ्याकडून काय सहकार्य आवश्यक आहे सहकार्य यथाशक्तीने चालू करेल. आणि तुम्ही क्षीरसागर हे पत्रकार आहेत, पत्रकार संघाचे अध्यक्ष आहेत, संपादक आहेत, चॅनलचे आहेत. त्याशिवाय त्यांना एक सामाजिक अंग आहे. म्हणजे समाजातले जे घटक इतर क्षेत्रामध्ये काम करतात, राजकारण सोडून बाहेरच्या अध्यात्मामध्ये असतील, कीर्तनामध्ये असतील, कोण कलाकार असतील, कोणी शिक्षण क्षेत्रामध्ये असेल, आणि या समाजामध्ये त्या व्यक्तींचा सन्मान झाला पाहिजे. त्या सन्मानाच्या माध्यमातून त्यांना पुढच्या जीवनासाठी एक प्रकारची प्रेरणा मिळते, बळ मिळतं, शाबासकी मिळते, कौतुक होतं आणि समाजामध्ये दूरवर त्यांची नावलौकिक त्या निमित्तानं होतं. एक सामाजिक कार्य आहे. पहिले समाज सुधारक असायचे. समाज सुधारक अहोरात्र झटून समाजासाठी वेळ द्यायचे, समाजाची सेवा करायचे, समाजामध्ये अनिष्ट चालीरीती दूर करून एक परिवर्तन करायचे आणि समाज सुसह्य कसा झाला पाहिजे, समाजाला चांगले दिवस कशा याची काळजी घ्यायची. तसं आपण इथे समजा आज इथे आपण आलात, ज्याला काय म्हणतो आपण साधू संत येती घरात तोची दिवाळी दसरा, म्हणजे या धनंजय क्षीरसागर यांच्या कार्यालयाला आपण इथं आलात म्हणजे हे सगळ्यांचं कार्यालय आहे. इथे उपस्थित सगळे मान्यवर आहेत. थोडेसे असतात मला मगाशी कोणाला कोकणातून महाराज येणार आहेत. आता महाराज म्हटल्यानंतर एक वेगळी पद्धत असते, लोकांना एक वेगळं औचित्य. महाराज म्हटल्यानंतर पगवे कपडे ड्रेस अमकं तमकं हा एक भाग असतो. महाराज म्हटल्यानंतर कीर्तनकार असतात, महाराज म्हटले तर राजे महाराज असतात. महाराज अनेक बाबीनं संबोधलं जातं, एकाच बाबीनं संबोधलं जात नाही. तसं आपण जे सामाजिक कार्य करतात कोकणामध्ये खूप चांगलं आहे. आपल्या कार्याचा गौरव निश्चितपणानं सातारा जिल्ह्यातल्या पत्रकार संघाने केलेला आहे आणि खास करून आमच्या खटाव तालुक्याचे पत्रकार संघाने केलेला आहे. आपल्या पुढील वाटचालीत म्हणजे आपण कीर्तन असेल, आपलं अध्यात्म असेल, आपली देशभक्ती असेल, या सगळ्यामध्ये आपण समाजामध्ये जास्तीत जास्त चांगलं कसं निर्माण होईल समाज याची आपण काळजी घेतात. भक्ती मार्गाबरोबर समाज सुधारणा हा त्यातला आपला महत्त्व देतोय. या कार्याला आमच्या तालुक्याच्या तालुकावासियांच्याकडून आणि खास करून येरळा दर्शन, येरळा ग्रुप, येरळा परिवार या सगळ्यांच्या वतीनं आपल्याला आम्ही मनापासून शुभेच्छा देतो. आपण या ठिकाणी उपस्थित राहिलात, आपल्या सगळ्या परिवाराचं. येरळा न्यूजसाठी प्रतिनिधी शरद कदम, गणेश घारगे, वडूज, वडगाव. आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या येरळा न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.